मी महाराष्ट्र न्यूजच्या संपादक ज्ञानोबा इडके, मौजे देवळाली, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव या ठिकाणी चालू असलेले धाराशिव 24 लोकसभा मतदारसंघातील देवळाली ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे। या ठिकाणी आपल्याबरोबर बरेचसे या देवळाली गावातील ग्रामस्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत। या गावातील देवळाली गावातील ज्येष्ठ माजी उपसरपंच श्री ज्ञानोबा बाप्पा जाधव हे महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत। नाव सांगा। ज्ञानोबा जाधव। आज धाराशिव लोकसभा मतदारसंघात दोन्ही आघाडीचे उमेदवार आणि बहुजन वंचित विकास आघाडीचे एकूण 3 उमेदवार रिंगणात आहेत। त्याबद्दल आपलं मत काय आहे? आपले वंचितचा तर विषय नाही, ह्या दोघात आपण आणखी ठरवलेलं नाही। ओमराजे निंबाळकर हे गेले 2-3 टर्मपासून या धाराशिव लोकसभा मतदारसंघातील खासदार आहेत। यांच्या संदर्भात तुमचं मत काय आहे? तसं मत काय सांगता येणार नाही ना, का तर त्यांच्या संपर्कात थोडा मतदारसंघात आहे आणि हे आहे ते जिल्हा परिषदला आले, त्याच्यावर आता आणखीन आलेलं नाही। दुसरी बाजू अशी आहे की महाविकास आघाडीचे उमेदवार सौ अर्चनाताई पाटील धाराशिव लोकसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून उभे टाकलेले आहेत। त्यांच्या संदर्भात आपलं मत काय? त्यांचा वैयक्तिक प्रश्न उभा राहील, त्यांचे वैयक्तिक कोणाबद्दल काय बोलता येत नाही, पक्षाबद्दल बोलायचं। एवढं सांगू शकाल का कोण उमेदवार विजयी होणार आहे ते? सांगता येणार नाही, काय आम्ही का सर्वे केलाय। धन्यवाद। याचबरोबर या गावातील ज्येष्ठ राजेसाहेब माने हे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। ते महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करतील। बाप्पा, काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं की बोर्डीचे जे शेअर जमा केलेत त्याचे पैसे आम्हाला परत मिळावे। कुठला कारखाना आहे? बोरवटी। माने साहेबांनी अशी महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया दिलेली आहे की जे बोरवटी कारखान्याचे जे देवळाली गावातून शेअर्स जमा केलेले आहेत ते शेअर्स आमचे परत मिळावे। शेअर्स परत दिल्यानंतर तुम्ही BJPला मदत करणार का? पुढचा ठरवू की अगोदर ह्यांनी इतके दिवस देतो, डबल देतो म्हणले होते पैसे, डबल पैसे बी नाही दिले आणि पुन्हा भेट बी घेतली नाही। धन्यवाद। याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब पाटील हे महाराष्ट्र न्यूजला या लोकसभेच्या संदर्भात लोकसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत, या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत। नाव सांगा। रावसाहेब अशोक पाटील। काय मत आहे तुमचं? कशाबद्दल? आता निवडणूक रिंगणात लोकसभेच्या एकूण 3 उमेदवार रिंगणात उभे टाकलेले आहेत। त्या संदर्भात बोला। सध्या मराठा आरक्षणाचा मोठा विषय आहे, फक्त जरांगे पाटलाची हवा आहे। मतदान कोणाला करायचं ठरवून आम्ही जरांगे पाटील सांगतील त्या उमेदवाराला करू। आणि आदेश आला नाही का? नाही आदेश आला। कधी आदेश येण्याची अपेक्षा आहे? 2 दिवसामध्ये ठरेल निर्णय काय। याचबरोबर धनंजय बोंदर हे महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत। नाव सांगा। धनंजय बोंदर। काय मत आहे लोकसभेचे हे इलेक्शन जे लागलेले आहे त्या संदर्भात? लोकसभेला अर्चनाताई निवडून येतील। अर्चनाताई निवडून येतील। कसं काय? 5 आमदार सोबत आहेत, मोदीची सत्ता आहे। विकास कामं काय काय केलेली आहेत? विकास काम विमान राणादादांनी विमान आणलेला आहे, पुन्हा शेतकऱ्याची प्रत्येक कामं करतात। बर, शेतकऱ्यासाठी महत्वाचं आहे दादा। होय।
देवळाली गावात त्यांनी प्रामुख्याने राणादादाच्या नेतृत्वाखाली काय विकास केलेला आहे? राणादाचे देवळाली गावामध्ये आता तेरणातून आपले खासदार झाल्यानंतर पहिला आमचा मुद्दा तेरण्याच्या तळेवरून पाईपलाईन आणून देतो बोलले देवळाली गावात देवळाली गावासाठी. तुम्हाला वाटतंय का आणून देतील? देतील किंवा आश्वासन तर दिलेलं आहे. मग खासदार झालेच बघू, पुन्हा विधानसभेला ही करू. तुम्ही अर्चनाताई पाटलाला मदत करणार? हा, मदत करणार. धन्यवाद. या गावचे वाटायले काय घ्यायचं नाही. कोण बोलणार आहे आणखी? ओ लक्ष्मण सर्वदे या इकडे समोर. बोलाय काय पैसे पडायलेत का तुम्हाला? या गावचे नागरिक बाळासाहेब जाधव हे महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. नाव सांगा. बाळासाहेब जाधव. या धाराशिव लोकसभा मतदारसंघात एकूण 3 उमेदवार खासदारकीसाठी उभे टाकलेले आहेत. कोणी येईल असं वाटतं तुम्हाला? ओमराजे. ओमराजे कसं काय? विकास चांगला करते, जनतेत मिसळून चांगलं. देवळाली गावातील अतिशय अभ्यासू व्यक्ती आहेत. माझे ग्रामपंचायत सदस्य साहेबराव माने धाराशिव लोकसभा मतदारसंघात लोकसभेचे पडघम वाजू लागलेले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. नाव सांगा. माझं नाव साहेबराव फकीरजी माने. कुठल्या उमेदवाराचं कार्य चांगलं वाटतं? ओमराजे निंबाळकर. कसं काय वाटतं? त्याचं कार्यच तसं आहे. त्याचं एखाद्या विकास कामाचं नाव सांगा. त्यानं उस्मानाला मोठं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आणलेलं आहे. हे भाजपवाले तर त्यांच्यावर लय मोठं टीकाक्षेत्र सोडतात की हे नुसतं फोनच करतात. कुठं एसटीत लेडीजला जागा नसली तर हे खासदार लेडीजला जागा देतंय, मग ती काय विकास झाला का? याच्या संदर्भात तुमचं मत काय? अहो, ती तर एक समजा चिल्लर गोष्ट असेल, ती बारक्या बारक्या गोष्टीवर बी त्यांचं लक्ष आहे. पण ह्याने एक असं सांगावं की जनतेसाठी एक मोठा कुठला निर्णय घेतला भाजपवाल्यांनी. सांगा आज देशाची काय परिस्थिती आहे सध्या, किती लोकांची अडचणी आहे, शेतकरी किती अडचणीत आहे. आज शेतकऱ्यासाठी कुठली योजना त्यांच्याकडे आहे सांगा? ती 4,000 रुपये 6,000 रुपये महिना देतात. आज गॅसचे दर काय आहेत, खताचे दर काय आहेत, कुठून पैसा देतात आणि कसा काढतात किती? हां, GST खात्यावर किती टक्के आहे ह्याचं सांगा की म्हणावं. हां, कोणी येईल वाटतंय आता? 100% ओमराजे निंबाळकर. बरं, तुमची पसंती ओमराजे निंबाळकर. ओके ओके. धन्यवाद. स्टॉप कर.